सांगितलं की आपण भजन ऐकूया आधी. आ ऐसे आत्मज्ञान उद्धरी जगासी, ऐसे आत्मज्ञान उद्धरी जगासी, पाहे ना तयासी, पाहे ना तयासी, काय करू ऐसे आत्मज्ञान उद्धरी जगासी, ऐसे आत्मज्ञान. सर्व काळ गेला, सर्व काळ गेला, दारिद्र्य भोगिता, सर्व काळ गेला, दारिद्र्य भोगिता, वैराग्य पाहता तेथे नाही, वैराग्य पाहता तेथे नाही, ऐसे आत्मज्ञान उद्धरी जगासी, ऐसे आत्मज्ञान. दारिद्र्याचे दुःख केले देशधडी, दारिद्र्याचे दुःख केले देशधडी, रामराज्य गुढी, रामराज्य गुढी, रामराज्य गुढी उभविली, ऐसे आत्मज्ञान उद्धरी जगासी, ऐसे आत्मज्ञान. उभविली गुढी भक्ती पंथे जावे, उभविली गुढी भक्ती पंथे जावे, शीघ्र जी पावावे समाधान, शीघ्र जी पावावे समाधान, समाधान रामी रामदासा झाले, समाधान रामी रामदासा झाले, सार्थकाने केले सार्थकचे, ऐसे आत्मज्ञान उद्धरी जगासी, ऐसे आत्मज्ञान उद्धरी जगासी, पाहे ना तयासी, काय करू ऐसे आत्मज्ञान उद्धरी जगासी, ऐसे आत्मज्ञान, ऐसे आत्मज्ञान, ऐसे आत्मज्ञान उद्धरी जगासी. दारिद्र्याचे दुःख केले देशोधडी. जो स्वतःची चूक स्वतः उमजून करतो तो तर धन्य खराच,
पण काही जणांच्या बऱ्याच अंशी ते त्यात ढकलले जातात किंवा त्यांना अकस्मात काही कारण प्रसंगात अध्यात्माकडे वळतात. तर त्याचा आज आपण एक आढावा घेणार आहोत या समासामध्ये, की हे अध्यात्मज्ञान आहे आपल्या बाजूला. आपण त्यासाठी एलिजिबल बनण्यासाठी, शरणागत जाण्यासाठी सगळी प्रक्रिया आहे. ती कशी आहे ते आज रामदास स्वामींकडनं आपण ऐकू. पण आपल्यासारखेच लोक तेव्हा असणार हो. तर रामदास स्वामी खंत व्यक्त करतात. ऐसे आत्मज्ञान उद्धरी जगासी. म्हटलं काय करू, पाहे ना तयासी. कोणी त्याच्याकडे जास्ती सिरियसली घेत नाही तर काय करू. आता आता असं आहे हे. तर ठीक आहे, आपण आपल्याकडनं प्रयत्न करायचे. हं, निष्ठा वाढवायला. तर आधी आपण आपली प्रार्थना म्हणूया. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपण गेल्या वेळे या 5-6 समासांचा अगदी थोडक्यात आढावा घेतला आणि त्यानंतर अ, ह्या परिपक्व पुरुषाचे जीवन हे देणे ईश्वराचे कसे, याच्यावर थोडा विचार केला. आणि हे विचार करणं कसं जरुरी आहे. माझी सध्याची जीवनशैली पाहिली तर ते जाण करून देण्यासाठी, आपला आपला स्वभाव आपल्याला कळण्यासाठी समर्थांनी बघा अगदी लगेच 6व्या समासानंतर लगेच मी कुठे आहे ते जाणून ठेवण्यासाठी हा समासाची योजना केली. हा 18वा दशक इतका मस्त आहे. तशी रचना, विषयाचा क्रम. आणि मी असा प्रयत्न केला, रीड बिटवीन द लाईन्स. ते समासाचे टायटल्स आहेत ना, हे 1, 2, 3, 4, 5, ते असा विचार करायचा आपल्या विचारांमध्ये येण्यासाठी. मला मजा आली, तुम्हाला आली का, येते का बघा, की ह्या विषयानंतर हा पुढचा विषय जो घेतलाय तो का घेतला असेल. आता ते ज्ञानी पुरुषांनी केलं तर काहीतरी कारण असणारच. त्यांनी काही रँडमली थोडी केलं. तर हाच विषय का आला. मग त्यांनी जे मनात योजून हा विचार मांडला. मग चौथ्या नंतर हा 5व्या विषयाचा समज हा का आला. आत्मपरीक्षा, माझी साधना कशी चालू आहे. मग त्यानंतर 6वा समास, याचा विषय हायेस्ट गोल आपल्या अवतीभोवती पण आहेत हे दाखवण्याचा, तोच विषय का मांडला. आणि त्यानंतर मी कुठे आहे हे जाणवण्यासाठी हा 7वा विषय त्यानंतर का आला. तर ही विचारांची साखळी जी आहे रामदास स्वामींची एक आहेच, ती जर मी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर असं होईल की माझे पण विचार रामदास स्वामींसारखे जर झाले आणि त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे माझेही विचारांची संगत तीच व्हायला लागली, आहा, तर किती सुंदर होईल नाही का. तर एक साधक भेटले होते. ते त्यांच्या स्वामींचं ते म्हणले, मी ते एक लेक्चर 8-10 वेळा ऐकलं. म्हटलं मग काय तुम्हाला वेगळं नवीन काय कळतं. तर म्हणले, त्यांनी असं सांगितलं की असं काही काही वेळे होतं की एरवी जेव्हा म्हणे मी त्यांचं इतर भाषणं ऐकतो तेव्हा म्हणे असं मला असं वाटतं की आता हा विचार येईल. ते आता पंचदशी
ग्रंथ आहे तो जरा काय म्हणायचा अकॅडमिक स्टाईलचा ग्रंथ आहे. अ, पण ते म्हणतात की तो पुढचा विचार मला काही काही वेळे आधी कळतो, आणि जर स्वामींनी तोच विचार तसा मांडला तर मला आनंद होतो की हां, की माझी विचारांची दिशा आणि स्वामींची विचारांची ज्या तऱ्हेनं सांगत आहेत, जुळलं की माझी विचारांची दिशा मला छान छान आहे. तर असं यासाठी आता या जनस्वभाव मी कुठे आहे? हां, तर मी कुठे आहे? प्रत्येकाला आपल्याली जाण करून, तर आपण गेल्या वेळी त्याची फोड बघितली होती की जनसामान्याची आपली उपजत तुमची आमची स्वार्थ बुद्धी आहे, आणि त्याच्यात सदसद विवेक कसा बघायचा, ही एक असा सोपा विषय आहे, अगदी छोटा समास आहे. आणि त्याच्यामध्ये पहिलीच ओवी रामदास स्वामींनी इज अ सो टू स्पीक पन ऑन द वर्ड. ते म्हणले, जनाचा लालची स्वभाव, आरंभी म्हणती देव, म्हणजे मला काही देव, ऐसी वासना. म्हणजे मला काहीतरी कोणीतरी द्यावं अशी वासना आहे. म्हणजे काय आहे? तर बघा, गेल्या वेळी आपण असं एक बघितलं होतं की आपली सगळी सुखाची संकल्पना ही देहाला गृहीत धरून असते. आधी देह आणि मग त्या अनुषंगाने. तर रामदास स्वामी काय म्हणतात बघा, ते आपल्याला म्हणतात ते असू दे, देहाची भावना असू दे, ठीक आहे, सोडू म्हणून जाते का हो? नाही जात. पण म्हणले मग देहाने भक्ती तरी केली का तू? हम्म. मी भक्ती पण नाही केली. काहीच भक्ती केली नसता, आणि इच्छिते प्रसन्नता, जैसे काहीच सेवा न करिता, स्वामी समागती. म्हणले तुम्ही काहीच सेवा नाही केली स्वामींची, आणि म्हणले तुम्ही प्रसन्न व्हा माझ्यावर. माझं काहीच सेवा नाही केली. तर काही वेळा असं होतं, काही आता दोन प्रश्न आहेत, त्यांना मी बोलण्याच्या ओघात काय म्हटलं की यूट्यूबवर, ते म्हणले आम्ही यूट्यूबवर ऐकतो. हं, काय जरूर नाही म्हणले इन पर्सन सत्संग करायची. तर म्हटलं त्यांना मी आपलं असं म्हटलं की म्हटलं यूट्यूबचं असं आहे म्हटलं, आपण काही ऐकत गेलो की असे अनेक ते चॉईसेस, त्याचा अल्गोरिदम असं की अनेक चॉईसेस तुम्हाला देतात की हे बघा, हे बघा, ते बघा. मग आपण कुठे कुठे लहान मुलांची खेळण्याच्या दुकानात गेल्यावर कशी स्थिती होते तशी तशी होते. हे बघून ऐकूया, ते पण ऐकूया. तर मग म्हणे ऐकलं सगळ्या स्वामींचं, तर काय बिघडलं? म्हटलं बिघडलं असं आहे, बिघडलं काहीच नाही. फक्त एक अभ्यासक्रम जो आहे, त्या दिलेल्या अभ्यासक्रमाने करायचं, तो अभ्यासक्रम म्हटलं आपला होत नाही. तर त्यांचा काय प्रश्न होता की हे ओवी त्यांच्याशी डिस्कस करत होतो. ते म्हणले एक प्रश्न आहे म्हणले, हे काहीच सेवा न करिता स्वामीस वागती. पण म्हणले वेदांत शास्त्र तर सांगतं, तुमचं म्हणले चिन्मय मिशन तर म्हणे वेदांतावर प्रमाण मानतात ना. तर वेदांत शास्त्र तर सांगतं की देव सम आहे, निष्पक्ष आहे. मग देव पण आमच्यासारखाच आहे का, की कोणी मला काही फेवर केलं, मला काही भेटवस्तू दिली की मग मग मी त्याच्यावर प्रसन्न होईन? म्हणे मग मग आपल्यासारखाच देव आहे का? मला त्यांचा प्रश्न आवडला. अशासाठी आवडला की तो मला एका दुसऱ्या सत्संगात घेऊन गेला. हम्म. की एक पुस्तक आहे स्वामी तेजमानंदांचं. त्याचं नाव आहे वेदांत चिंतनम, लिव्हिंग वेदांत. म्हणजे ते प्रॅक्टिकल वेदांत कसा त्या आपल्या जीवनात उपयोगी कसा आणायचा, याचे 28 श्लोक आहेत. हे त्यांचे स्वरचित श्लोक आहेत, आणि सुंदर आहे. तर त्यातल्या एका, त्याच्या ह्याच्यावर सत्संग चालू असताना त्यातल्या एका साधकाने असाच प्रश्न विचारला की देव तर त्याच्यात एक एक त्याच्यातलं कडवं एक आहे, समोयम सर्वभूतेषु निष्पक्षो जलमेघवत. कसे आहेत? समोयम सर्वभूतेषु. कसे, त्याला उदाहरण काय देतात स्वामी, की ढगांचा पाऊस जेव्हा पडतो तर सगळ्या, एखाद्या शेतकऱ्याने मेहनत केली आहे नाही केली आहे का बघत नाही, सगळ्या शेतांवरती तो सारखा समवर्षाव करतो. हां, पण म्हणले ज्यांनी साधना केली आहे ना, ज्यांनी जमिनीची मशागत घेतली आहे, त्याच्या शेताला जास्ती फायदा होईल की नाही? हां, देव सम आहे.
हां, आणि त्याच्या पुढची ओळ या श्लोकाची स्वामी म्हणले, अरे पण म्हणले तू पुढची ओळ पण वाच ना, अर्धा श्लोक का वाचतो असं विचारायला की देव सगळ्यांचा एक आहे. तर पुढच्या श्लोकात काय म्हणतात, तमेव शरणं गत्वा शांतिमाप्नोति मानवः. त्याच्यामध्ये म्हणे सगळ्यात महत्वाचा शब्द एव हा आहे. तमेव, त्या फक्त त्या त्या आणि त्या त्या एकट्या त्या भगवंतालाच शरण गेल्याने तुला शांती मिळेल. मग म्हणे ते चर्चेमध्ये म्हणे आपण सकाळी उठल्यापासून किती जणांना शरण जातो. मग सकाळी उठल्यावर त्या कॉफीला म्हणतो, अगं कॉफी मला सुख दे, मला सुख दे. नंतर आणखीन काय काय सगळ्यांना शरण जात असतो की नेहमी. आणि ते खरं शरण जाणं खरं नसतं बरं का, की म्हणजे वेदांतामध्ये शरण जाणं म्हणजे एकरूप होणं आहे. तर त्या सत्संगामध्ये स्वामींनी उदाहरण दिलं की अशा भगवंत निष्पक्ष आहे आणि अशा भगवंताला शरण गेलात तरच तुम्हाला शांती मिळेल. आणि मग शरण जाणं म्हणजे काय, तर स्वामीने जे उदाहरण दिलं ते तुम्हाला सांगतो. त्यातल्या एका चर्चा चालू होती, ते एकाने सांगितलं एक मी सकाळी उठल्यावर कॉफीला शरण जातो. तर ते म्हणले, स्वामी म्हणले ठीक आहे, पण त्याच्यामध्ये तू आणि कॉफी ही वेगळी राहतात आणि आणखी काही वेळाने तिसऱ्या चौथ्या कप प्यायला तू पित नाहीस. पण म्हणजे असं वाटतं नको आता बास. म्हणजे ते शरण जाणं पुन्हा मर्यादितच आहे, ते काही खरं नाही. मग म्हणे खरं शरण जाण्याचं मला बुद्धीला पटेल असं उदाहरण काय. आता मी आधीच सांगतो, प्रत्येक उदाहरण हे आता शेवटी उदाहरण आहे बरं का, त्याचा शब्दशः नाही घ्यायचा. हं. तर ते म्हणले या पृथ्वी तत्वातलं एक जलतत्व आहे आणि एक पृथ्वी तत्व आहे या पंचमहाभूतातलं. तर म्हणले सध्यातलं सगळ्यात जड काय आहे, तर पृथ्वी तत्व आहे. आणि त्या पृथ्वीच्या मानाने जलतत्व, त्याला आपण देव तो आकार येतो जलाला. ओके. तर म्हणले जेव्हा साखर आणि पाणी एकमेकात विरघळतात तेव्हा काय होतं. म्हणजे अशी कल्पना करायची की सगळ्यात जडतत्व त्या साखरेला शरण गेलं, म्हणजे त्या साखरेशी एकरूप झालं. त्यांनी काय झालं, आता त्या साखरेला पाणी जो देईल तो आकार साखर घेते. हा. आणि पाण्याचं काय झालं, पाण्याला गोडवा आला. हा. साखरेनं आपला गोडवा पाण्याला दिला आणि पाण्याचा कुठलाही जो काही आकार देईल तो साखरेनं स्वीकार केला. दोघे एकरूप झाले. तर अशा निष्पक्ष भगवंताशी मी एकरूप होणं म्हणजे शरण जाणे. हा. की तुझी इच्छा, कारण याचा पुढचा श्लोक आहे, ईश्वरेच्छापिरिक्ता मे मा भूयात कामना कदा. ईश्वराच्या इच्छेखेरीज माझी कुठलीही इच्छा माझ्या मनात येता कामा नाहीये. आणि अशी ज्याची बुद्धी आहे, येषां तिर्हि भक्तस्य शरणागतिरिष्यते. बघा ते हे पुस्तक सुद्धा इतकं प्रॅक्टिकल आहे की 20व्या ओवीमध्ये श्लोकामध्ये शरणम गत्वा सांगितलं, लगेच 21व्या श्लोकामध्ये शरण जायची डेफिनेशन सांगितली. स्वामीजींच्या रचना सुद्धा इतक्या मस्त आहेत की काय शरण जाण्याची डेफिनेशन 21व्या श्लोकात सांगितली. बघा तुम्ही, छोटंसं पुस्तक आहे हे. मला असं वाटतं किंडलवर पण मला असं वाटतं $2 का $3 उपलब्ध आहे हे पुस्तक. हे किंडलवर वेदांत चिंतन सुंदर आहे. तर हे मग याचा निष्कर्ष काय काढला की प्रश्न काय विचारला, माझी कोणी सेवा केली तर मी प्रसन्न होतो त्या माणसावरती आणि त्याचं मी त्याच्यावर ते सेवा केली म्हणून. मग भगवंत तसेच आहेत का. तर त्याच्यावर आणखीन एका स्वामींनी दुसरं उत्तर दिलं. ते काय म्हणले, हो, भगवंत तसेच आहेत. का, तर म्हणले मी जोपर्यंत मायेच्या क्षेत्रात वावरतो तोवर माझी उपासना सुद्धा मायेच्या क्षेत्रातच होते आणि माझ्या उपासनेला सुद्धा मायेचे नियम लागू आहेत. हा. म्हणून मी उपासना केली पाहिजे. आणि ह्याला आधार काय, तर ह्याला आधार हे या 20व्या ओवीचा दुसरा श्लोक, तमेव शरणम गत्वा, त्याला आपण दासबोधातलाच एक आधार बघणार आहोत. हा आता मी बाहेरचा आधार सांगितला, पण आपण दासबोधातलाच आधार बघू. तर आता बघा, आपण एक देहांत निरूपण बघितलं होतं 7व्या दशकामध्ये. 7वं दशक आहे, जणू काही ब्रह्माची वेगवेगळी डायमेन्शन्स आपल्याला कळण्यासाठी शब्द म्हटलं की 14 ब्रह्मांचा दशक होता हा. त्यात स्वामी काय म्हणतात,
न करिता सेवेच्या व्यापारा, स्वामी म्हणे कोठे मुशारा. मुशारा म्हणजे त्याच्याबद्दल मजुरी, त्याच्याबद्दल नोकरीत काय काम केल्याबद्दल मला काही तुम्ही द्या परत त्याच्या बदल्यात, त्याला म्हणतात मुशारा. उर्दू शब्द आहे. तर बघा त्या उर्दू वाङ्मयाचा भाषेचा रामदास स्वामींवर त्यांनी वापरला दासबोधामध्ये. स्वामी समणे कोठे मुशारा, तैसे अंती अभक्त नरा, स्वहित न घडे. आणि यावेळी ह्या समासात विषय आहे देहांत निरूपणाचा. की खरं खरा कोणाला देहाचा अंत चांगला झाला, तर म्हणले जिता नाही भगवत भक्ती, मेल्या कैची होईल मुक्ती, असो जे जे ऐसे करती, ते ते पावती तैसेची. म्हणजे ज्यांनी भगवत भक्ती केली त्यांना मुक्ती मिळेल, त्यांनी भगवत भक्ती नाही केली, जे कोणाला शरण गेली नाही, मी फक्त पैशाला शरण गेलो, तर मला मुक्ती कशी मिळेल? मला नाही मुक्ती मिळणार. असं म्हणले ठीक आहे, ते जैसे करती ते ते पावती तैसेची. एवम म्हणजे निष्कर्ष काय? एवम न करिता भगवत भजन, अंतीन होईजे पावन, जरी आले बरवे मरण, तरी भक्ती विण अधोगती. अंती आले बरवे मरण, कारण हे साधक ज्यांची असं म्हणले की देव पण आमच्यासारखाच आहे, आहे का? ते काय म्हणले, अहो शेवटी म्हणे काय, विनायासेनं मरण यावं हेच म्हणे प्रत्येकाला पाहिजे असतं की नाही. झालं मग म्हणे, त्यात देवाचा संबंध काय त्याच्यामध्ये? म्हटलं ठीक आहे. तर तुम्हाला म्हटलं तुम्ही विचार करा, माझा म्हटलं आग्रह नाही की तुम्ही मान्यच करा, पण असं आहे, मला स्वतःला आय डोंट वॉन्ट टू इन्व्हेंट अ व्हील. तसं रामदास स्वामींनी आपल्याला एक मार्ग आखून दिला आहे, त्यांनी आपला जाव. तर विषय कसा निघाला, तर ते म्हणले माझ्या ओळखीचे अमुक अमुक नातेवाईक आहेत. मी टीका नाही करत आहे बरं, हे हे विचार त्यांनी मला चर्चेच्या ओघाने मी तुम्हाला सांगतोय. पण हे विचार आपल्याच मनामध्ये काही काही वेळी येतात सुद्धा. कधी आपल्याला साधना, मी ठरवलेल्या साधनेबद्दल मलाच आळस येतो, मग माझ्या मनात असे काही काही वेळी विचार येतात, ते आपल्या मी तुमच्यासमोर मांडतोय अशासाठी की त्याच्यावर आपली शास्त्राच्या आधाराने चर्चा व्हावी. तर ते म्हणले अमुक तुमुक त्यांचे नातेवाईक, ते कधी त्यांनी म्हणे देवधर्म काही केला नाही, आणि ते म्हणले झोपेमध्ये ते त्यांच्या पक्व वयाला 80-84 वयाला ते गेले झोपेमध्ये. मग त्यांचं काय बिघडलं? तर म्हटलं मी काय सांगू. की म्हणे त्यांचं काही, मग म्हणे असं झालं त्यांचं. तर रामदास स्वामी आता या देहांत निरूपणात जाऊया नको, पण तिथेच रामदास स्वामींनी एक्झॅक्ट शब्द वापरले. ते म्हणले असं मरण आलं म्हणजे चांगलं मरण नाही, असं त्यांनी लिहिलेलं आहे तिथे. हम्म. ते म्हणले जरी आले बरवे मरण, तरी भक्ती विण अधोगती. भगवंताच्या कृपेने त्यांना संसारात काही अडचणी आल्या नाही, पण त्याचा सदुपयोग जर त्यांनी भगवंत कोण, मी कोण ते ओळखण्यासाठी केला नाही, तर ते मरण म्हणजे अधोगतीच आहे. भक्ती विण अधोगती. ठीक आहे, हा विषय ह्याच्या पुढच्या समासामध्ये ह्याच दशकामध्ये येणार आहे. आणि आज सुद्धा आपण सध्याचं आपलं जीवन आत्ता जे आपण जगत आहोत, ते त्याचा अंत म्हणजे ते माझं पहिलं किंवा शेवटचं मरण नाही, हे रामदास स्वामी स्वतःच सांगणार आहे. ते आपण बघूया. म्हणून देहांत निरूपणाचं त्यांनी बीज त्यावेळेस आपल्याला रोवून ठेवलंय. तेच आता सांगतात की काहीच भक्ती केली नसता, आणि इच्छिती प्रसन्नता, जैसे काहीच सेवा न करता, स्वामी समागती. आता ह्या पुढच्या ओव्या आपल्या जीवनातलं आपल्यालाच सांगतात, आपल्याला या सगळ्याच पटतील अशाच ओव्या आहेत बघा. कष्टे विण फळ नाही, कष्टे विण राज्य नाही, केल्या विण होत नाही साध्य जगी, आळसे काम नासते, हे तो प्रत्ययासी येते, कष्टाकडे चुकाविते हीन जन. की कष्ट करण्यापासून वाचवणं म्हणजे हे हीन याचा मनोवृत्तीचं हे आहे, की मी काही कष्ट न करता मला पुष्कळ
सुखसोयी मिळावी. तर हे स्वामी चिन्मयानंद एक सुंदर उदाहरण काय काय वेळेला त्यांचे अं, आता हे काय आहे, ह्या विनोदी कोट्स कॉन्टेक्स्ट सोडून बघितलं तर विनोदी आहेत खरे, आपण त्याचा खरा उपयोग हा आपल्या मनामध्ये वेदांत रुजण्यासाठी व्हायला हवा. हम्म. तर तर ह्या आळसे काम नासते हे तो प्रत्ययासी येते, कष्टाकडे चुकाविते हीन जन, कष्टे विण फळ नाही. या संदर्भात पूज्य गुरुदेव म्हणत असत की म्हणे विदाउट डुईंग एनी वर्क दर इज ओनली वे यू कॅन गेट रिच इज, म्हणे मी श्रीमंत व्हायचे फक्त एकच मार्ग आहे. काय? तर म्हणे तुमचे सासरे श्रीमंत पाहिजेत आणि तुम्ही निर्लज्ज पाहिजे. The only way you can be rich without doing any work, your father-in-law is rich and you are shameless. पण मुद्दा विनोद ठीक आहे, पण विषय हाय कष्टाकडे चुकाविते हीन जन. आधी कष्टाचे दुःख सोसिती, ते पुढे सुखाचे फळ भोगती. आधी आळसे सुखावती, त्यासी पुढे दुःख. हा. एक बघा मला आठवण झाली, एक कॉन्सिलर भेटले होते. त्यांना एक काय झालं, एक आहे आता मोठ्या मोठ्या संस्थातनं काय कार्नेगी मेलन अमुक तमुक संस्थातनं ते बिझनेस ग्रॅज्युएट MBA होतात. तर म्हणले एकाने काय सांगितलं, त्याला 2 ऑफर आल्या. तर दोघांनाही पुष्कळ पगार होता. एकाला थोडा कमी पगार होता, पण ज्याचा म्हणे जास्त पगार होता त्याला म्हणे काही काम विशेष नव्हतं त्या नोकरीला. तर तो विद्यार्थी काय म्हणला, मी म्हणे ती नोकरी घेतो. तर काउन्सिलर म्हणले नाही, तू आत्ता म्हणे तरुण आहेस, तू ज्या नोकरीमध्ये पुष्कळ काम आहे ती नोकरी आधी घे. हा. त्यांनी तुला शिकायला मिळेल. नाही तर म्हणे तुला शिकायला काय मिळेल, कामच काही जास्ती नाही केलंस तर. त्यांचा दृष्टिकोन कसा असतो बघा, पैशाच्या दृष्टिकोनातनं का होईना, लौकिक प्रसिद्धीच्या दृष्टीनं का होईना, पण हा नियम परमार्थात आणि व्यवहारात दोन्हीकडे सारखा आहे. ते रामदास स्वामी स्वतःच सांगणार आहेत आता की दोन्हीकडे हा नियम आहे कष्ट सोसायचा. इहलोक अथवा परलोक, दोहीकडे सारखाच विवेक. दीर्घ सूचनेचे कौतुक, कळले पाहिजे. दीर्घ सूचना म्हणजे काळाच्या थोडंसं पुढे जाऊन कळलं पाहिजे की हां आता काय होणार आहे, हे याचं पुढे पर्यवसन कसं होईल. हं, ते आधी कळलं पाहिजे. हं. दीर्घ सूचनेचे कौतुक, कळले पाहिजे. मी जेवढं मला जेवढं मिळेल तेवढं सगळं खर्चून टाकलं, तर म्हणले मिळविती जेवढे मिळवले तितके भक्षिती, ते कठीण काळी मरोन जाती. दीर्घ सूचनेने वर्तती, तेची भले. इहलोकींचा संचितार्थ, परलोकींचा परमार्थ. संचिते विण व्यर्थ, जित मेले. म्हणजे तर बघा की इहलोकींचा संचितार्थ म्हणजे आत्ता ह्या व्यवहाराच्या पातळीवरती ज्यांची मिळकत त्यांच्या खर्चापेक्षा खूप जास्त आहे, त्यांचं सेविंग आहे, संचितार्थ. तसाच परलोकीचा परमार्थ पण आहे. यू शुड बी इन ऑलवेज प्लस. संचिते विण व्यर्थ जित मेले, हे दोन्ही कसं काय, तर मी तुला पुन्हा एकदा गुरुजींच्या सत्संगात घेऊन जातो. एक न्यूली मॅरिड कपल गुरुजींना भेटायला आलं. तर त्यांनी नमस्कार केला. बालविहारमध्ये होते त्यांनी. मग गुरुजी त्यांना त्या नवविवाहित जी मुलगी होती ती बालविहारमध्ये चिन्मय मिशनशी परिचित नव्हती जास्ती. तर तिला काय म्हणले, तू दररोज देवाचं काही करत जा. 10 मिनिटं जप करत जा, 5 मिनिटं. ती म्हणली वेळ नाही मिळत हो, वेळ नाही मला. गुरुजी म्हणले 5 मिनिटं पण वेळ नाही. नाही म्हणे खूप नोकरी असते, असं असतं तसं असतं. तर गुरुजीने तिला काय सांगितलं, म्हणजे सध्या बरं ते असू दे म्हणले, ते असू दे, तुम्ही आता कुठे राहता. मग म्हणले आता आम्ही अपार्टमेंटमध्ये राहतो, दोघे मूळ झालो आहे, पण आता मला घर घ्यायचं आहे. पण त्यामुळे 2-3 वर्षात घेऊ. मग गुरुजी त्यांना म्हणले 2-3 वर्षात का, लगेच का नाही. ते म्हणले नाही म्हणे आमचं अजून सेव्हिंग नाही तेवढं.
मग म्हणले, मग तुम्ही सेविंग कसं करता? तर ते हसली. गुरुजी म्हणले, सांग ना म्हणे, मला संस्कार म्हणे, मग म्हणे माझं लग्न नाही झालं, तू सांग ना मला कसं सेव्ह करतेस तू. मग तिने काही सांगितलं की असे दररोज काही काय थोडे थोडे पैसे साठवते. मग ते म्हणले, गुरुजी म्हणले म्हणे परमार्थाचं पण तसंच आहे. म्हणजे आज सध्या तुला जरी तुला काही अडचण नसली तरी तू दररोज जी उपासना करशील 10 मिनिटं, त्याने तुझी, ती म्हणे तुझी भगवंताच्या दरबारी ती शिल्लक पडेल. आणि कधी काळी तुला जर गरज वाटली, लागली गरज, तर तू भगवंतापाशी मागू शकतेस काही. भगवंताशी तुमचा रॅपोर्ट तुझ्या मनाचा तयार होईल. हम्म. ते पटलं बघा त्यांना. हम्म. की त्यांनी कसं सांगितलं की, आणि हे रामदास स्वामी तसंच म्हणताय, संचिते विण व्यर्थ गेले दोन्हीकडे, इहलोक परलोक. आणि म्हणले ह्याच्या व्यतिरिक्त जर मी सेव्हिंग काही केलं नाही तर जिवंत असून मी मेल्यासारखाच आहे, जिथं मेले. तर आता बघूया पुढच्या बघूया. आणि म्हणतात कसे, म्हणले जिथं मेले तर ते ठीक आहे, म्हणले मेलो तर मेलो काय. तर म्हणले नाही नाही, म्हणले एकदा मेल्याने भागणार नाही, पुन्हा पुन्हा जन्मोजन्मी यातना होतील. याची मला आठवण काय झाली, आता आमचा महासमाधी कॅम्प झाला, त्या युवकांमध्ये चर्चा होती आहे, तर त्या सगळे पालक स्वामीजींशी बोलायचं आहे. ते म्हणले त्यांचा मुलगा काय 11वी 12वीत आहे, मौज मजा करतो असं पालक सांगत होते. आणि म्हणे त्याला काही सांगितलं की म्हणतो योलो योलो. तर म्हणते येलो म्हणजे काय? तर म्हणले ती एक तरुण लोकांमध्ये ते एक ॲक्रोनिम आहे, यू ओनली लिव्ह वन्स, YOLO, योलो. यू ओनली लिव्ह वन्स म्हणजे म्हणे एकदाच जगायचं आहे, मजा करून घ्या. हं, असं म्हणे तो म्हणतो. त्याला काही हे पटत नाही. तर स्वामींनी त्यांना सांगितलं की हा म्हणे हे काही तत्वज्ञान नाही आहे, यू ओनली लिव्ह वन्स. हा फक्त म्हणे जसं मनात येईल तसं वागायचं, एवढंच आहे त्याच्यामध्ये, त्याला काही अर्थ नाही आहे. आज त्यानं म्हणे विचारा मग म्हणे, तू या सुखवस्तू कुटुंबामध्ये तुझा जन्म यावा म्हणून तू काय केलंस? भगवंतानी तुला ह्या सुखवस्तू कुटुंबात काय जन्माला घातला? गरीब कुटुंबात जन्माला कसा नाही आला? म्हणजे फक्त म्हणे वेदांतापाशी ज्याचा अर्थ आहे, उत्तर आहे, ते रामदास स्वामी सांगतायत. एकदा मेल्याने सुटेना, पुन्हा जन्मोजन्मी यातना, आपणास मारी वाचवीना, तो आत्महत्यारा. म्हणजे पुरुष म्हणजे मानव जन्मामध्ये आपल्याला भक्ती करायचं स्वातंत्र्य आहे, भगवंताकडे जाण्याचं. जेवढं मिळवलं तेवढं सगळं न खाता पुरवून संचित करण्याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे. ते न करता मी संचिते विण व्यर्थ, मी जिवंत असून मेलो असंच मी केलं, त्याला ते समर्थ आत्महत्यारा म्हणतात. आपणास मारी वाचविना, तो आत्महत्यारा. प्रतिजन्मी, आणि दर जन्माला हेच होणार, प्रतिजन्मी आत्मघात, कोणे करावे गणित. असं माझं जन्मानुजन्म किती वर्ष मी चालू आहे. या कारणे जन्म मृत्यू केवी चुके. कधीतरी चुकेल का माझा जन्म मृत्यू? देव सकळ काही करीतो, ऐसे प्राणी मात्र बोलतो, त्याचे भेटीचा लाभतो अकस्मात झाला. जे असे म्हणतात त्यांच्या कानावर असे जे आहेत, संचिते विण व्यर्थ जित मेले, किंवा यू ओनली लिव्ह वन्स, त्यांच्या आयुष्यात पूर्वपुण्याने जर कधी वेदांत परमार्थ कानी पडला, ते सारखे म्हणतात हो सगळं काही देव करतो, तर मग बघूया काय होतं. त्यांना कधी काळी भेटीचा अकस्मात लाभ पडतो बघा. मग त्यांनी बदलायचं मात्र मी त्या प्रसंगाला लाभ होऊन कळलं पाहिजे. कधी वडिलांच्या पुण्याने मिळतो, कधी अचानक येतो. मला किती जणांनी सांगितलं, आता या दासबोध आपला वर्ग किती, 3-4 वर्ष होऊन गेली, 8-10 जणांनी तरी सांगितलं असेल बघा. म्हणजे आम्हाला ही कल्पनाही नव्हती की अमेरिकेत बसून आम्हाला मराठीत दासबोध ऐकायला मिळेल. कोणी असं सांगितलं
की माझ्या वडिलांनी 15 वर्षापूर्वी दासबोध माझ्या घरी आणून दिला. ते म्हणले कधी काळी तुला उपयोगी पडेल, आणि आज मला म्हणे वडिलांची खूप आठवण येत आहे. त्यांनी मला दिलं, आणि हा दासबोध आपण मराठीत वाचतो. तर क मलाही कल्पना नव्हती की मी दासबोध म्हणू शकेन. माझ्या बुद्धीला वाटलं, जेव्हा गुरुजींनी सांगितलं तू दासबोध मराठीत घे, मला वाटलं गुरुजी तुम्हाला काय इथं कोण ऐकणार. पण बघा तुम्ही द दयाळू श्रोते, मी जे पण काही बडबड करतो तुम्ही प्रेमाने गोड मानून घेता. त्याचे भेटीचा लाभ तो अकस्मात झाला. की तुमच्या सगळ्या प्रेमामुळे मला प्रत्येक ओवीवरती विचार करायची संधी मिळत आहे. आता बघा इथे, संचिते विणो व्यर्थ गेले. असं आपलं होऊ नये. एकदा मेल्याने सुटेना. कारण जे असं म्हणतात यू ओनली लिव्ह वन्स, ते म्हणतात हा देह म्हणजे तोच एक खरा, बाकी दुसरा कुठला आनंद ते मानतच नाही. पण संधी येते, मानवी जीवनात भगवंताने आपल्याला घातले, याचा अर्थ भगवंताची आपल्यावरती अपार श्रद्धा आहे, आणि म्हणतील कधीतरी हा ह्याचं लक्ष माझ्याकडे जाईल. तर वेळोवेळी कुठल्या प्रसंगाने काय येईल आपल्याला सांगता येत नाही. तर हे 8व्या ओळीत, 9व्या ओळीत, 11व्या ओळीत सगळं एकत्र येणारं एक बघा, साऊथ इंडियामध्ये कार्तिकेय देवतेचं खूप महत्त्व आहे. आणि तिथे जे अरुणगिरी, स्वामी अरुणगिरी, हे बघा 15व्या शतकात होऊन गेले, 14व्या शतकात विजयनगर साम्राज्यामध्ये. तर त्यांचं फार काय म्हणायचं, आश्चर्यकारक असं आहे. त्यांनी त्यांच्या कवितांमध्ये, या अरुणगिरी स्वामींनी त्यांच्या स्वतःच्या कवितांमध्ये त्यांचं स्वतःचं आधीचं पूर्वायुष्य दिलेलं आहे. म्हणजे मी अत्यंत श्रीमंत होतो, पण म्हणजे माझ्या वागणुकीने माझी पत्नी, आई वडील विशेषतः, त्यांचं मी अगदी त्यांना कलंक आणेपर्यंत मी म्हणे दुर्व्यवहार केले. सगळी संपत्ती गमावून बसलो. माझ्या मोठ्या बहिणीनं मला सांभाळलं, पण तिचा सुद्धा मी अपमान केला. आणि मला पण म्हणजे केवळ भगवंताची कृपा म्हणून मला कार्तिकेयन हे मुरुगन, अं, गणपतीचे भाऊ, पुराणांमध्ये त्यांचं दर्शन झालं, आणि मी या सन्मार्गाला लागलो. असं त्यांच्या स्वतःच्या कवितेत त्यांनी वर्णन केलंय. तर त्याच्यावर एक उपनिषद गंगामध्ये छोटी नाट्यछटा आहे 5 मिनिटाची, बघायची का ती? की फार तो कर्जबाजारी, ती नाट्यछटा आपण मधनच बघणार आहोत. तो व्यसनाच्या इतका अधीन होतो की तो कर्ज मागायला जातो त्याकडे गिरवी, म्हणजे गहाण टाकायला काही नसतं, तर स्वतःचं घरच गहाण टाकतो, आणि सगळं सर्वस्व हरवून बसतो देह सुखापायी. बहिणीकडे राहतो, आणि मग काय होतं ते आता आपण बघू. त्याचं म्हणणं काय, व्यसनाच्या अधीन, ते यू ओनली लिव्ह वन्स आहे. आता त्या अरुणगिरींना इंग्रजी येत नव्हतं पण ते ते यू ओनली लिव्ह वन्स ते तेच सांगतायत बहिणीला मोठ्या, की काय मला सांगते, कंटाळा आला तुझं ऐकून संतांची वाणी, हा देह हाच खरा. ते आपण त्यांचे नाट्यछटेमध्येच ऐकू, आणि मग पुन्हा या ओवीकडे येऊ. हम्म. राय ऋण के तौर पर दे सकते हैं। गिरवी क्या रखोगे? घर। आपको क्या लगता है इसके बाद क्या हुआ होगा और क्या होना था? घर पर साहूकार का कब्जा हो गया, पत्नी छोड़कर मायके चली गई, और अरुणगिरी को आदि अम्मा अपने घर ले आई। अरुण कहां से आ रहा है? वेश्या की मंडी से। सुना है मंडी में और वेश्याएं आ गई हैं, और तू उनके लिए सौदा, इत्र, फूल, पान, सुपारी लेने के लिए दौड़ता रहता है। तो क्या हुआ, वो मुझे रोटी भी तो देती है।
तुझे यहाँ रोटी नहीं मिलती? हाँ, पूरा गांव जानता है कि तू वेश्याओं का नौकर बन गया है और कोठों पर सारा दिन बैठा बैठा जवान लड़कियों को निहारता रहता है। क्यों अरुण, तुझे क्यों इतनी आसक्ति है देह से? बस करो अम्मा, थक गया हूं मैं तुम्हारी और संतों की वाणी सुनते सुनते। तू नहीं चाहती ना तो मैं इस घर में फिर कभी नहीं आऊंगा। लोग निंदा करते हैं वेश्यागमन की, पर मैंने राजपुरुषों से लेकर भले लोगों तक को वेश्याओं के कोठों पर देखा है। लोग निंदा करते हैं पर मैंने भले लोगों को पर स्त्री गमन करते देखा है। क्यों लोग सार्वजनिक तौर पर जिसकी निंदा करते हैं व्यक्तिगत जीवन में उसी की अभिलाषा रखते हैं? क्यों अम्मा? क्योंकि शरीर का सुख ही सबसे बड़ा सुख है। ये शरीर ही सच है, बाकी सब झूठ। ये शरीर सच है तो ले, मैं भी शरीर हूं। भोग सकता है तो भोग इस शरीर को। अपनी कमजोरी छुपाने के लिए पूरे समाज को गाली देता। अगर शरीर का सुख ही सबसे बड़ा सुख है तो मैं तुझे अपना शरीर देने के लिए तैयार हूं। भोग सकेगा इसे? अम्मा, तुमने क्या कह दिया? क्या शरीर का सुख ही सबसे बड़ा सुख है? अरुणगिरी ने सोचा न था कि जीवन का यह सच इस रूप में भी कभी सामने आएगा। पर अभी तो अरुणगिरी के लिए सच पर पड़े कई पर्दे उतरने बाकी थे। क्या कह दिया अम्मा? क्षमा क्षमा कार्तिकेय स्वामी, पार्वती नंदन, अब मेरे लिए कोई रास्ता शेष नहीं। मृत्यु ही मेरे लिए सत्य है, आत्महत्या ही मेरा प्रायश्चित है। और जो आत्महत्या करने के बाद भी न मरे तो? मरने के लिए ही तो आत्महत्या कर रहा हूं। क्या तुम जानते हो कि मरने के बाद वास्तव में मृत्यु होती है? यानी? क्या तुम्हारे शरीर के मरने से तुम्हारी मृत्यु होगी? तुम उसे कैसे मार सकते हो जो कभी नहीं मरता? मृत्यु तो शरीर की होती है मूर्ख। तुम तो मरने के बाद भी जिंदा रहोगे, फिर कहां जाओगे? किससे भाग रहे हो? फिर मैं कहां जाऊंगा? मैं कहां जाऊंगा? ठहरो, रुको। कौन हो तुम? मैं एक धनवान ब्राह्मण हूं। धनवान ब्राह्मण? मैंने तो आज तक निर्धन ब्राह्मण ही सुना था। अनात्मा की ओर भागने वाले ही निर्धन होते हैं। उन्हें ब्रह्म का ज्ञान नहीं होता, इसलिए वे ब्राह्मण भी नहीं हो सकते। तुम्हारी बातें मैं समझ नहीं पा रहा हूं सन्यासी। जो स्वयं से न भागने का वचन दे सको तो मैं तुमसे बैठकर बात कर सकता हूं। कौन है आप? इस शरीर को कुछ लोग कार्तिकेय भी कहते हैं। अब तुम बताओ, इस शरीर का नाम क्या है? अरुणगिरी। तुम आत्महत्या क्यों कर रहे थे? मेरा आनंद ही मेरे विषाद का कारण बन गया था। जो बदल जाए वह आनंद कैसा? जो क्षणिक है, अस्थायी है, वह आनंद कैसा? मैं तो उस आनंद में रमा रहता हूं जो स्थायी है। तुम जिस आनंद के पीछे भाग रहे थे वह अस्थायी था। मेरा आनंद इससे भिन्न है, जो किसी व्यक्ति या वस्तु के द्वारा नहीं मिलता, इसीलिए उसे मुझसे कोई छीन भी नहीं सकता। तो क्या जो मैं अब तक भोग रहा था वह सच नहीं था? यदि वह सच होता तो तुम आत्महत्या क्यों कर रहे होते?
तो क्या मैं भी अरुणगिरी त्यांना विचारतो, असं जर आहे, मग मी सुद्धा त्या आत्मचैतन्याला ओळखू शकतो का? तर त्यांना तो जे विवेक करण्याचं जे उत्तर देतो, हम्म, की हे बघा, जन्मोजन्मी यातना, त्याला कसा अकस्मात भेट झाली, तर तो विवेक जो आहे तो समर्थ आपल्याला सांगतात. कार्तिकेय स्वामींनी ज्यांना त्याला जे उत्तर दिलं, ते समर्थ म्हणतात, विवेकाचा लाभ गडे, जेणे परमात्मा ठाई पडे, विवेक पाहता सापडे, विवेकी जनी. विवेक बघितला पाहिजे. आपल्या आजूबाजूला असे अनेक जण विवेकाने जगणारे, या जीवनामध्येच विवेक बघायला आपल्याला शिकलं पाहिजे. देव पाहता आहे एक, परंतु करीतो अनेक, त्या अनेकास एक म्हणून एकी. हा खरा ही 13वी जी ओवी आहे, त्याच्यावरती ह्याच्या पुढचा समास आहे, त्याच्यावर जास्ती विचार आहे. हं. पण जो एक देव आहे त्यालाच मी अनेक करतो आणि मग मीच गोंधळात पडतो. तर म्हणले, देवाचे कर्तृत्व आणि देव त्याचा आधी आपल्याला कळिला पाहिजे अभिप्राय. कळल्या विण कितेक जीव उगेच बोलती. बघा, उगेच बोलतीये कसं आहे माहिती आहे का? तुम्ही या बुक स्टोअरमध्ये कधी गेला असाल तर, आता जातात की नाही माहिती नाही, पण सेल्फ हेल्पचं कॉलम त्या आईल सगळ्यात जास्त असतात. सेल्फ हेल्प. परवा दिवशी कोणाची तरी गेलो होतो काही महिन्यापूर्वी, त्यांच्याकडे 10-15 पुस्तकं तरी होती. काय, ॲटॉमिक हेल्प, ॲटॉमिक हॅबिट्स, आणि असं कंट्रोल युअर माइंड, अशी कोणी लेखकांनी लिहिलेली. तर म्हटलं, हे हे कोणी संत वाङ्मयाचं नव्हतं. ते काय म्हणले, हे म्हणे सगळी पुस्तकं वाचली खरी, पण म्हणे खूप कन्फ्युजिंग आहे. म्हटलं, आता त्यांनी कुठल्या भूमिकेतनं पुस्तकं लिहिली? तुम्हाला असं वाटतं का, म्हटलं, त्यांनी जनकल्याण करण्यासाठी पुस्तकं लिहिली का, या पुस्तकातनं त्यांना फायदा होईल म्हणून त्यांनी पुस्तकं लिहिली? तर पब्लिशरनी काय म्हणून ती प्रसिद्ध केली? ते ते सर्व आता असं आहे, कोणाला काय वाटलं, कोणाला काय वाटलं, त्यांनी लिहिलं आहे सगळं. पण म्हटलं, एक अभ्यासक्रम आम्हाला वेदांत शास्त्राने जो सांगितला आहे, जिथे आम्हाला सुख मिळेल. म्हणले, तुम्हाला मिळालं आहे का सुख? म्हटलं, सुख मिळालं आहे की नाही ते आपण नंतर ठरवू, पण सुख जर मिळायचं तर इथेच मिळेल एवढी खात्री झाली, की आणखीन कुठे दुसरीकडे सुख नाही मिळणार. मिळायचं सुख तर ते इथेच दासबोधामध्ये. आता आपण दासबोध वाचत आहोत म्हणून, ज्ञानेश्वरीमध्ये, भगवद्गीतेमध्ये मिळायचं सुख तर तिथेच मिळेल, आणखी कुठे मिळणार नाही. तर कळल्या विण कितेक जीव उगेच बोलती. ते आपण त्याच्या प्रभावाखाली यायचं नाही. उगेच बोलती मूर्खपणे, शहाणपण वाडाया कारणे, तृप्ती लागी उपाव करणे, ऐसे झाले. जो जो उपाय करायला जावा तो अपायच होतो. जेही उदंड कष्ट केले, ते भाग्य भोगून ठेले, येते बोलतशी राहिले, करंटे जन. एका संतांनी खूप छान सांगितलं बघा, गेल्या वेळी मी म्हटलं असेल, की भारतीय संतांनी आधी हे सत्य, हा आनंद आपल्या अनुभवात आणला आणि मग तो त्यांनी त्यांच्या काव्यामध्ये, पुस्तकांमध्ये मांडला. हम्म. हम्म. तर काही एका संतांच्या मते, हे वेस्टर्न फिलॉसॉफर्स हे विचार करत करत देवळापर्यंत आले, पण आतमध्ये गाभाऱ्यात शिरू शकले नाही. हा. तर येरते बोलतशी राहिले, करंटेज. करंट्याचे करंट लक्षण, समजून जाती विचक्षण, भल्याचे उत्तम लक्षण, करंट्यास कळेना. ते साहजिकच आहे, कारण मी काय म्हणतो, हां, तो कुठली गाडी ड्राईव्ह करतोय, किती सालची आहे, किती मोठी आहे, छोटी आहे, मी फक्त बाहेरच्या गोष्टींवर जातो. पण ज्ञानी मनुष्य काय म्हणतो, तो माझ्यातल्या ज्ञानाकडे बघतो. त्याची या करंट्याची पैसावली कुबुद्धी
तेथे कैची असेल शुद्धी, कुबुद्धी तेची सुबुद्धी ऐसी वाटे. हा, सध्या मला जे वैभव आहे, सगळं एवढं सगळं आहे, तेच मला तेच खरं वाटतं. त्यात गैर काही नाही आहे, पण ते बंधन आहे हे कळलं मात्र पाहिजे. मनुष्य शुद्धी सांडावे, त्याचे काय खरे मानावे, जेथे विचाराच्या नावे शून्याकार. विचारे इहलोक परलोक, विचारे होतसे सार्थक, विचारे नित्यानित्य विवेक पाहिला पाहिजे. समर्थांचा सगळा उपासनेचा मुख्य भर विवेकावर आहे, विचारावर आहे. तर तिथे हा जनस्वभाव निरूपण, त्याच्या पूर्वपक्षामध्ये पहिल्या 10 ओव्यांमध्ये आपण काय चूक करतो ते आहे, आणि दुसऱ्या विषयामध्ये ते आपल्याला हळूहळू विचारांकडे नेतात. अरे, ही तू चूक करतोयस. हा जोपर्यंत मी मायेच्या क्षेत्रात आहे, तोवर इहलोक आणि परलोक दोन्हीकडे नियम सारखे. नियम म्हणजे असं की मी कष्ट केले पाहिजेत, काही संचित म्हणजे गरज नसताना सुद्धा मी ते उपासना करून कमावलं पाहिजे. भगवंताला शरण गेलं पाहिजे. आणि भगवंताला कसं शरण जायचं, तर जो निष्पक्ष आहे, तम एव, त्याच एका भगवंताला शरण जायचं, असा विचार आणि माझं सार्थक होणार आहे, ह्यासाठी हा नित्यानित्य विवेक समर्थ आपल्याला पुन्हा 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 सांगतायत. आता हा नित्यानित्य विवेक झाला, तर ह्याचा पुढचा समाज सुद्धा फारच सुंदर आहे. हा जनस्वभाव निरूपण तर झाला, पण आता मग आता विचार करायला बसलो, हां, ठरलं नित्यानित्य विवेक करायचा. पण नुसतं ठरवून होत नाही, त्याच्या पायऱ्या समजून घ्यायला लागतात. तर आज आपण या समाजाची नुसती फोड बघू, आणि रचना त्याचा, ती फारच सुंदर आहे. मला एक जण म्हणले, अरविंद, तुम्ही दर समासाला असंच सांगता की हा समाज सुंदर आहे. तर मी म्हटलं, मी काय करू, मला प्रत्येक समाज आणखीन आणखीन मे बी थोडासा समजायला लागलाय म्हणून वाटत असेल, काय माहिती. तर फारच फारच त्याची रचना इतकी सुंदर आहे. आणि ह्याच्यानंतरचा जणू काही, समजा माझी तयारी नसेल ना, हे अंतर्देव निरूपण समर्थ सांगतात सगुणापासून उपासना, तर ते माझ्या डोक्यावरून जायची शक्यता असते. म्हणून ह्याच्यानंतर तर लगेच तर समास आहे निद्रा निरूपण. मी सांगितलं ना, माझ्यासारखे मठ्ठ श्रोते रामदास स्वामी समोर असतील त्या काळी सुद्धा झोपलेले, तर ते निद्रा निरूपण त्याच्यावर समास आहे. आणि मग पुढचाही समास अडचणी येणाऱ्या, या सूक्ष्म चिंतनात अडचणी येणाऱ्या आहेत, ते आपण बघू. पण हा सगुण उपासनेतून निर्गुण ब्रह्माची उपासना काय आहे, त्याचा फक्त आपण गोषवारा बघू, की देव एक की अनेक, हा संभ्रम काय आहे, तो 1 ते 3 ओव्यांमध्ये त्यांनी मांडला. आधी समस्या कथन केली, प्लेईंग फील्ड ज्याला म्हणतो ते. त्यानंतर मूर्तिरूप तोच एक देव मानला, तर त्या साधनेची कक्षा काय आहे, त्याचं प्लेईंग फील्ड काय आहे, मर्यादा, ते सांगितलं. त्यानंतर सगुण ते निर्गुण हा विवेकाचा क्रमविकास, हा समजावून सांगितला. आणि त्यानंतर या शेवटच्या ओव्यांमध्ये शंका समाधान आणि निष्कर्ष काय आहे, असा सुंदर समास हा आहे. तर हा आपण आता पुढच्या सोमवारी बघू. आजची आपली तर वेळ संपली, तर आपण आता पुढच्या सोमवारी बघू. आता मी असं करतो, मी इथे थांबतो. आता आपले काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न करू. पण हा फारच सुंदर समास आहे, की हा एक नटशेलमध्ये एक सुंदर थिसिस जणू त्यांनी लिहिला आहे, की सगुण उपासनेतून निर्गुण ब्रह्माची वाटचाल. आणि याला आपण आधीचे रेफरन्सेस सुद्धा बघू, की ज्याने आपल्याला कळेल की कसंच रामदास स्वामी एक शिक्षक एकच विषय किती वेगवेगळ्या तऱ्हेने ते समजावून सांगतात, आपल्या पुढे आणतात. ते सुद्धा आपण रेफरन्सेस ह्याचे बघ. ठीक आहे, आता मी प्रार्थना म्हणतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरिओम. थँक्यू.